पहिल्याच पावसात कुपवाड गावठाण भाग जलमय, नागरिकांच्या घरात शिरले पाणी। कुपवाड आणि परिसरातील गावठाण भागांमध्ये पहिल्याच पावसात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली आहे। अनेक ठिकाणी नाले सफाई न झाल्यामुळे पावसाचे पाणी साठून ते थेट घरांमध्ये घुसल्याचे चित्र दिसून आले, ज्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या भागात अनेक दिवसांपासून मूलभूत विकास कामांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे। नाले सफाई, पावसाळ्यापूर्वीची पूर्वतयारी आणि पाणी निचऱ्याची व्यवस्था वेळेत न झाल्यामुळे पहिल्याच पावसात परिस्थिती गंभीर बनली। घरात पाणी शिरल्याने घरगुती साहित्याचे नुकसान होण्याबरोबरच लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। दरवर्षी पावसाळ्यात हीच समस्या उद्भवत असून प्रशासनाकडून केवळ तात्पुरती उपाययोजना केली जाते, असा आरोपही नागरिकांनी केला आहे। संबंधित विभागाने पावसाळ्यापूर्वीच नाले सफाई, रस्त्यांची दुरुस्ती आणि पाणी निचऱ्याची प्रभावी व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। कुपवाड परिसरातील गावठाण भागांमध्ये निर्माण झालेली ही परिस्थिती प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे द्योतक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। यापुढे तरी प्रशासनाने हा प्रश्न गांभीर्याने घेत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे। ओके, ॲक्च्युली मॅडम असं पाहिजे। कुठं तर मी शरण सरोदे, कुपवाड शहर अध्यक्ष युवा काँग्रेसला। अजंडा कॉलनी परिसरात आज एकदम जोरात पाऊस पडला आहे। त्या पावसानं आमच्या फॅमिलीच्या सगळ्यांच्या घरातनी पाणी गेले। त्या पाण्याचं एकदम गटरीची घाण सगळी एका घरात जाऊन हे केले, डबत रंगाल्या, सगळं देवार सगळं पाणी वाहून गेले। तरी ही 4 दिवसात काहीतरी असं करावं, नाहीतर मी नगरपालिकेत आंदोलनाचा इशारा देतो। काय मानेला पण दाखवलं, माने पण बघून तसंच गेला। आता नवीन आल्यात ते, आता त्यांनी काय करतात काय माहिती। लाटोर आणि ते पाटील ते कोण आहे ते सांगितले आम्ही किती गटर काढाय, पाणी काढायचं हे बघा, गटरीचं पाणी आलंय, सगळं आजारून पडलं बघा। आता किती आमचं आता जे येतंय ते तसंच येतंय, जे येतंय ते तसंच करून जातंय। आम्हाला काय करायचं सांगा बरं। माने तर आता किती फोन केले, एकदा सुद्धा आला नाही अजून। तुंबोलेला सांग, तिकडे तुंबोले म्हणतात पाणी जास्त आणि पलीकडे तुम्हाला म्हणजे पाणी हे होतंय, इकडं बॅक वॉटर मारायला येतं सगळीकडे, बॅकच मारायला आले। काय करतात बस, काय करणार सांगा आता आम्ही। आता पाणी काढायचं का आता बघा, लहान मुलं आहेत आमची, पवायला लागल्या, सगळं पाक आई ना एवढं सगळं पवायला लागलं। आणि 25 वर्ष त्रास आहे। पाऊस आला म्हणजे हा त्रास आहे। पाऊस आला की हा त्रास आहे रोजचा कोण सांगितलं तर तेवढ्या पुरतच येतंय पूर्ण MIDC शहराचं पाणी येतं आमच्या इथं, तेवढ्या पुरतच येतं, तेवढ्या पुरतच जातात। पूर्ण कुपवाड गाव MIDC सगळं पाणी इथं अजंडा कॉलनी खारेमळ्यात येते। पूर्ण अख्ख्या कुपवाड गावात पाणी इथं सगळं पाणी, नाला असल्यामुळे नाल्याला पाणी एवढं जात नाही, पण इथनं सगळं वाहून जाते। सगळं घाण, कचरा, किड रासायनिक हे सगळं घरात येऊन थांबते। आता नाले बारीक असल्यामुळे पाणी पूर्णपणे आत येते, बॅक वॉटर मारून सगळं आत येते। सगळं बाजार बिजार सगळं पाण्यात पोहते, सगळं भांडी बिंडी गॅस सगळं पाण्यात असते। आता सध्या पाण्यात आहे सगळं, तीच बंद आहे म्हणा लागली।